श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 35. हा अध्याय वाचल्याने महासिद्धी मिळतील व 42 पुरुष उद्धरतील। श्री गुरुदेव दत्त अवधूत। दत्तात्रेयांनी दिलेल्या सिद्धीची प्रचिती पाहण्यासाठी रेवणाने मंत्रगायन केले। त्या क्षणी महिमा सिद्धी प्रकट झाली। रेवणाने तिला मातीचे ढीग सोन्याचे करून दाखविण्याचे सांगितले। तिने तसे केल्यावर रेवणाने तिला सतत आपल्या जवळ राहण्याची विनंती केली। दुसरे दिवशी लवकर उठून रोज शेतात जाणारा मुलगा उशिरापर्यंत झोपलेला पाहून पित्याने त्याबाबत विचारले। तेव्हा रेवणाने आपल्याला कष्ट करण्याची गरज नाही असे सांगून सिद्धीच्या प्राप्तीची गोष्ट सांगितली। घर, धनधान्य, वस्त्र, भूषणे यांनी भरलेले पाहून पित्याला रेवण कोणीतरी सिद्ध आहे याची खात्री पटली। रेवणाचे गाव बुधलगाव। या गावातील लोकांना रोज मिष्टान्नाचे भोजन रेवण देऊ लागला। त्याला लोक रेवण सिद्धनाथ म्हणू लागले। त्याची कीर्ती गाऊ लागले। एकदा त्या गावात मच्छिंद्रनाथ आले। धर्मशाळेत उतरले। लोकांनी त्यांना रेवणनाथाची माहिती सांगून त्यांच्याकडे भिक्षेला जाण्यास सांगितले। मच्छिंद्रनाथांनी अंतर्ज्ञानाने पाहिले तेव्हा रेवण चमस नारायण असल्याचे कळले। मग मच्छिंद्रनाथाने पशु पक्षी हिंस्र श्वापदे योग बलाने निर्माण केली व त्यांना अंगा खांद्यावर खेळवू लागला। हे एकमेकाचे शत्रू असलेले पशुपक्षी मच्छिंद्रांच्या अंगावर जवळजवळ बसले। हा चमत्कार लोकांनी पाहिला व रेवणाला जाऊन सांगितला। रेवण स्वतः तिथे आला व हा चमत्कार पाहून आपल्याला ही सिद्धी पाहिजे असे वाटून त्याने मंत्र गायन करून महिमा सिद्धीला पाचारण केले व तिला म्हणाला, धर्मशाळेत जो साधू आला आहे त्याच्याप्रमाणे मला पशुपक्षी वश झाले पाहिजेत। ती म्हणाली, ज्याला अद्वैताचा अनुभव असतो तो प्राणी मात्र ऐक्य करू शकतो। रेवण तिला म्हणाला, तूच मला ब्रह्मवेत्ता कर। ते काम आमचे नाही, त्यासाठी तुला दत्तात्रेयाला शरण जावे लागणार। महिमा सिद्धी म्हणाली। रेवण म्हणाला, पुरे झाली ही अल्पसिद्धी। दत्तात्रेय जेथे प्रथम मला भेटले होते त्याच ठिकाणी ते पुन्हा भेटतील व माझे समाधान करतील। दत्तात्रेयांच्या भेटीसाठी तो तप करू लागला। त्याने अन्नपाणी वर्ज केले। तो अत्यंत क्रुद्ध झाला। मच्छिंद्राने रेवणाला पाहिले। त्याने रेवणनाथाचा गुरु कोण याबद्दल अष्टसिद्धीकडे चौकशी केली तेव्हा दत्तात्रेयांनी महिमा सिद्धी त्याला दिली असे कळले। यावरून तो आपला गुरुबंधू हे जाणले। मच्छिंद्र वायुवेगाने गिरपर्वतावर गेला। दत्ताची भेट घेऊन रेवणाची परिस्थिती सांगितली। मच्छिंद्र व दत्तात्रेय बुधलगावी आले। रेवणाची दयनीय अवस्था पाहून त्यांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले। रेवणनाथाने दत्तात्रेयांच्या चरणावर मस्तक ठेवले। दत्तात्रेयाने त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला। त्यामुळे रेवणनाथाला अद्वैत्वाचा अनुभव आला। वज्रशक्ती योजून दत्तात्रेयाने रेवणनाथाला बलवंत केले। गिरनार पर्वतावर राहून सर्व अभ्यास पूर्ण झाल्यावर गुरु म्हणाले, रेवणनाथा, तू ब्रह्मज्ञ झाला आहेस। आता तीर्थयात्रेला जा। दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार रेवणनाथ तीर्थयात्रेला निघाला। तो मानदेशातील विटे या गावी आला। तेथे सरस्वती नावाचा ब्राह्मण व त्याची पत्नी जान्हवी फार धार्मिक वृत्तीची होती। रेवणनाथ भिक्षेसाठी त्यांच्या घरी आला। त्या दिवशी त्यांच्या घरी ब्राह्मण भोजन होते। रेवणनाथाला पाहताच त्यांनी आदराने घरात बोलवून आग्रहाने जेवू घातले।
व रेवणाला आजची रात्र आपल्या घरी राहण्याचा आग्रह केला. रेवणनाथ तेथे झोपला. सकाळी त्या ब्राह्मण स्त्रीचे हुंदके ऐकू आले म्हणून रेवणनाथाने ब्राह्मणाला बोलवून चौकशी केली. ब्राह्मण म्हणाला, माझी 6 मुले अर्भक अवस्थेत मरण पावली. हा 7वा मुलगा हा एकटाच 10 वर्ष वाचला. त्या आनंद प्रित्यर्थ आम्ही ब्राह्मण भोजन घातले, परंतु आज काळाने त्याला ओढून नेले. रेवणनाथाने ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला सांगितले, मी या मुलाचे प्राण यमाकडून परत आणतो. 3 दिवस याचे शव सांभाळून ठेवा. त्याचा नाश होणार नाही असा मी उपाय करतो. असे म्हणून अमर मंत्र म्हणून भस्म त्याच्या कपाळी लावले. योग सामर्थ्याने रेवण यमपुरीत दाखल झाला. त्याने मानदेशातील विटे गावातील सरस्वती ब्राह्मणाच्या मुलाचे प्राण यमदूतांनी येथे आणले आहेत, ते नेण्यासाठी मी आलो आहे. असे सांगताच यमधर्म क्षणभर चपापला, परंतु वरकर्णी नम्रपणे म्हणाला, मी शिवप्रभूच्या आदेशानुसार नियमाप्रमाणे काम करणारा एक सेवक आहे. या संबंधी मला काही माहिती नाही, कारण संहाराचे काम भगवान शंकर करतात, पोषणाचे भगवान विष्णू व सृष्टी रचनेचे कार्य ब्रह्मदेव करतात, हे आपल्याला ठाऊक आहे. आपण कैलासावर गेला तर आपल्या सर्व शंकांचे निरसन होईल. हे रेवणाला पटले. तो सरळ कैलासावर भगवान शंकराकडे भेटण्यासाठी गेला. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.